फडणवीस एक गेम करीत आहेत, पण शिंदे काही बदत नाहीत. फडणवीसांच्या गुगलीवरही शिंदे सिक्सर मारू लागले आहेत. सिक्सर. देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला आणि एका क्षणात एकनाथ शिंदे यांचे तब्बल 20 आमदार नाराज झाले. मित्रहो, नमस्कार. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता काहीही सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत. फडणवीस एक गेम करीत आहेत, पण शिंदे काही बदत नाहीत. फडणवीसांच्या गुगलीवरही शिंदे सिक्सर मारू लागले आहेत. सिक्सर. महायुतीत राहून वेगळा संसार थाटू लागले आहेत. फडणवीसांचा आदेश पाळू नका असा आदेश एकनाथ शिंदे यांनीच आपल्या मंत्र्यांना दिलेल्या असल्याच्या चर्चा देखील आता होऊ लागल्या आहेत. अहो, मोठं प्रकरण आहे हे, गंभीर प्रकरण आहे. एकाच सरकारमध्ये राहून दोन जर वेगवेगळे असे जर मतप्रवाह असतील तर यातून महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे. एकंदर बघा, या दोन्ही नेत्यात म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यात आता बराचसा तणाव दिसू लागलेला आहे. मात्र अशातच देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला आणि एका क्षणात एकनाथ शिंदे यांचे तब्बल 20 आमदार नाराज झाले. अहो, तसं पाहिलं तर हे नाराज होणं ही देखील एक फॅशन होऊन गेली हो आपल्या राजकारणामध्ये. कुणी उठतंय, कधीही नाराज होतंय. अहो, काही मनासारखं नाही झालं की म्हणे हे नाराज झाले. अहो, ही नाराजी जनतेच्या कामासाठी मात्र कधी होत नाही बरं. काय झालं बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता गृह खातंही त्यांच्याकडंच. फडणवीस यांनी काय केलं, धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये त्यांनी केली कपात. आता यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातले तब्बल 20 आमदार आहेत. त्या 20 आमदारांची सुरक्षा कमी केली आणि त्यांचा पारा चढला. शिवाय सत्ताधारी महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जो छुपा संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या येतात ना, त्या चर्चेत आता अधिक भर पडली. फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या गृह विभागानं राज्यातील सगळ्याच आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि एक अहवाल सादर केला. आता या अहवालानुसार सुरक्षेचा गंभीर धोका नसलेल्या आमदार आणि नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय गृह विभागानं अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. गृह खात्याच्या या निर्णयाचा फटका सत्ताधारी शिवसेनेच्या 20 आमदारांना बसला. यामुळं साहजिकच त्यांच्यामध्ये नाराजी पसरली. त्यांनी ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर देखील टाकल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केल्यानंतर या शिंदे गटाच्या 40 आमदारांनी 12 खासदारांना त्यावेळी सुरक्षा पुरवण्यात आली होती. अहो, त्यातल्या काही आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा सुद्धा होती. पण आता सुरक्षेचा आढावा घेतल्यावर ज्या आमदार आणि खासदारांच्या म्हणजे त्यांच्या सुरक्षेचा धोका म्हणजे पहिला होता त्यापेक्षा आता कमी झाला आहे. त्यांच्या सुरक्षेमध्ये घट करण्यात आली, कपात करण्यात आली. गृह खात्यानं केवळ एकनाथ शिंदे गटातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केलेली नाही, तर राष्ट्रवादी आणि भाजपचेही काही बडे नेते आमदारांची सुरक्षा कमी केलेली आहे. पण याचा फटका शिंदे गटाला जास्त बसला आहे. त्यातल्या त्यात माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना जोर का झटका, जोर का धक्का लागलेला आहे. त्याला कारणही तसंच आहे मित्रांनो. गृह खात्याच्या या निर्णयामुळं एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सरकारी लवाजमा आता इतिहास जमा झाला. सावंत यांनी मंत्री असताना आपल्या सुरक्षेसाठी 48 पोलीस कर्मचारी आणि 3 वाहनं नियुक्त करून घेतली होती. सत्तेचा हा गैरवापर नव्हता का? पण आता त्यांचे मंत्रिपद गेल्यामुळं त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. अहो, आता केवळ एक सुरक्षा रक्षकच त्यांच्या दिमतीला असणार आहे. मधल्या काळामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तानाजी सावंत यांचा फौज फाटा 48 वरून 15 कर्मचाऱ्यापर्यंत कमी केलेला होता. पण सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत दबाव टाकत पुन्हा आपल्या सुरक्षेमध्ये तेवढीच वाढ करून घेतली. पण आता तानाजी सावंत यांची सुरक्षा व्यवस्था काढून त्यांना आमदार म्हणून केवळ एक सुरक्षा रक्षक देण्यात आलेला आहे. त्यामुळं तिळपापड होणं स्वाभाविकच आहे, नाराजी होणं साहजिकच आहे. पण
जनतेतून मात्र या निर्णयाचं स्वागत झालेलं आहे। अहो, जनतेच्या पैशातून कशाला हवी यांना सुरक्षा, तीही अनावश्यक। केवळ रुबाबासाठी जनतेचा पैसा बर्बाद करायचा? अहो, आधीच पोलीस बळ कमी आहे, त्यात नेते मंडळींच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा। अहो, पोलिसावर ताण येतोय, आत्महत्या होत आहेत, हृदयविकार वाढत आहेत। अहो, त्याचा विचार कोण करणार? की फक्त यांचा रुबाब, यांचं लवाजमा, यांचा थाटमाळ दिसण्यासाठी गरज असेल तिथे ठीक आहे। आणि तरी म्हणे आमदार नाराज। अरे होऊ द्या, जनता खुश आहे, तुम्ही खुश आहात ना मित्रांनो? तुम्हाला पण आवडला ना हा निर्णय? या विषयावर तुम्ही जरूर आपल्या प्रतिक्रिया द्या मित्रांनो। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।